अरे बापरे, खूप उशीर झाला आज. हो, मी फाईल पाठवतेय 2 मिनिटांत. निघाले मी आता. येस, आय एम लिव्हिंग इन 5 मिनिट्स. आय सेंड द फाईल एज सून एज आय रीच. काय ग सखींनो, तुमचंही मत असंच आहे का? सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त काम काम आणि कामच. घर ते ऑफिस, ऑफिस ते घर, कुटुंब, रोजच्या जबाबदाऱ्या सांभाळताना अनेकांना स्वतःसाठी वेळच मिळत नाही, अशी खूप जण तुम्ही तक्रार करत आहात आणि म्हणत आहात की आम्हाला योगासने करायला वेळच मिळत नाही. पण खरं सांगा, निरोगी राहण्यासाठी नेहमी तासभर योगा करायची गरज आहे असं तुम्हाला वाटते का? तर नक्कीच नाही. रोजच्या धावपळीमध्ये फक्त काही मिनिटे स्वतःला दिली तरी शरीर आणि मन तंदुरुस्त राहू शकते. आजकालच्या बहुतांश महिला या जॉब करतात. त्यामुळे त्यांचं सतत बसून राहणं, मोबाईल आणि लॅपटॉप समोर जास्त वेळ घालवणं, त्यामुळे शरीराच्या हालचाली कमी व्हायला लागतात. पाठ आणि मान ताठ होऊन त्याच्या व्याधी चालू होतात. थकवा जाणवू लागतो. म्हणून आज आपण असे काही सोपी योगासने पाहणार आहोत, जे व्यस्त जीवनातही सहज करता येईल. पहिलं आहे ताडासन. ताडासन करण्यासाठी आधी सरळ उभं राहायचं आहे. दोन्ही पाय जमिनीवर स्थिर ठेवायचे आहेत आणि दोन्ही हातांची बोटे हे एकमेकांमध्ये अडकवायची आहेत. नंतर हळूहळू दोन्ही हात हे वरच्या दिशेला घेऊन जायचे आहेत आणि वरच्या दिशेला ताणायची आहेत. शक्य होईल तेवढे पायाचे पंजेही खालच्या दिशेने ताणायचे आहेत. हे तुम्ही 20 ते 30 सेकंद होल्ड करू शकता. या स्थितीत उभे राहू शकता आणि सुरुवातीला तुम्ही 2 ते 3 वेळा करा. नंतर तुम्ही हा काउंट वाढवला तरी चालेल. आता आपण बघूयात की याचे फायदे काय आहेत. हे ताडासन केलं तर त्यांच्या शरीराचे आकार हे व्यवस्थित राहतात. मणका ताठ आणि सरळ राहतो. मणक्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी राहते. पायांच्या आणि पोटऱ्यांच्या स्नायू हे बळकट व्हायला लागतात. दुसरं आहे मान आणि खांद्याचे स्ट्रेचिंग. सततच्या बैठक कामामुळे मान आणि खांदे हे दुखायला लागतात. त्यामुळे स्ट्रेचिंग करायला हवे. यामुळे काय होतं की मान व खांद्यावरील वेदना या कमी व्हायला लागतात. जास्त वेळ बसून काम केल्यामुळे शरीरामध्ये स्टिफनेस वाढतो. शरीर कडक व्हायला लागतं. तेही कमी होतं. मान, खांदे व वरच्या भागातील रक्तपुरवठा हा सुरळीत व्हायला लागतो. खांद्याची हालचाल सुधारते. डोकेदुखी आणि तणावही हळूहळू कमी व्हायला लागतो. आता हे कसं करायचं तर मी तुम्हाला हे व्हिडिओमध्ये दाखवेनच. मान हळूहळू उजवीकडे आणि डावीकडे फिरवायची आहे. खांदे हे तुम्ही गोलाकार फिरवू शकता किंवा पुढे मागेही करू शकता. हे दोन्ही स्ट्रेचिंग कमीत कमी तुम्ही 5 ते 10 वेळा करायला पाहिजे. यामध्ये तुम्हाला होल्ड करायची गरज नाही. फक्त हळूवारपणे करायचं आहे. आता करूया कटीचक्रासन. दोन्ही पाय थोडे अंतर ठेवून उभे राहायचं आहे. दोन्ही हात खांद्याच्या उंचीपर्यंत घ्यायचे आहेत आणि शरीराला हळूवारपणे उजवीकडे आणि डावीकडे वळवायचं आहे. किंवा एक हात वरती करायचा आहे आणि त्याच्या विरुद्ध दिशेला वाकायचा आहे. आणि आपण जो हात वरती केलाय त्याचा जो काही ताण पडत आहे साईडच्या बाजूला तो फील करायचा आहे. या आसनामध्ये तुम्ही 10 ते 15 सेकंद होल्ड करू शकता. हे तुम्ही 3 ते 5 वेळा रिपीट करू शकता. या आसनामुळे कंबर आणि शरीराच्या बाजूच्या स्नायूंना हालचाल मिळते. कमरेच्या मणकेची हालचाल सुधारते. पचनक्रिया सुधारते. सतत बसून राहिल्यामुळे शरीर जड वाटत असतं. तर हे आसन शरीराचा स्टिफनेसही कमी करून शरीर लवचिक ठेवण्यासही मदत करतं. दिवसभर काम करून झाल्यानंतर खूप थकल्यासारखं आणि दमल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही बालासन करू शकता. गुडघ्यावर बसून शरीर पुढे झुका आणि हात पुढे ठेवा. या आसनामध्ये शरीराला विश्रांतीची स्थिती मिळते. म्हणजेच पाठ, कंबर आणि खांद्यांना आराम मिळतो. त्यामुळे तणावही कमी व्हायला मदत होते आणि मन शांत होते व शरीरातील थकवाही कमी होतो. हे असं तुम्ही कमीत कमी 30 सेकंद ते 1 मिनिट पर्यंत होल्ड करू शकता आणि आरामासाठी जास्तीत जास्त 2 मिनिटापर्यंत होल्ड करू शकता. आणि शेवटी करा काही मिनिटांचा श्वसन सराव. आरामात बसा, डोळे बंद करा, हळूवार श्वास घ्या आणि हळूवार सोडा. आता जाता जाता या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की योगा करण्यासाठी योग्य वेळ आणि चांगली निवांत वेळ शोधू नका. जर आपलं आयुष्य व्यस्त असेल तर छोटा वेळही आपल्याला आरोग्यासाठी महत्त्वाचा असायला पाहिजे. रोज फक्त काही मिनिटे स्वतःसाठी काढा आणि आपलं मन आणि शरीर
हे निरोगी ठेवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.